कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील 6 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं यासाठी विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। पण मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्यानं संतप्त आंदोलकांनी इचलकरंजी महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केलं। परिणामी नागरिकांना महापालिकेत येण्याचा रस्ताच बंद झाला। दुसरीकडे महापालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्यानं पोलिसांनी मध्यस्थी केली आणि महापालिका प्रशासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। स्वर्गीय प्राध्यापक डी.एस. शिंदे स्मृती व्याख्यानमालेबद्दल डॉक्टर आर.के. टेलर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉक्टर महेंद्र देव हे भारतातील आघाडीचे अर्थतज्ञ असून विकास, अर्थशास्त्र, कृषी धोरण, दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा या विषयांवर त्यांचं मोठं योगदान आहे। डॉक्टर देव यापूर्वी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चमध्ये संचालक आणि कुलगुरू म्हणून कार्यरत होते। त्यांनी 150 पेक्षा अधिक संशोधन प्रबंध आणि 23 पुस्तकं लिहिली आहेत। 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आनंद भवन इथं डॉक्टर महेंद्र देव यांचं व्याख्यान होणार आहे। या व्याख्यानाला संशोधक, धोरणकर्ते, विकास क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर आर.के. टेलर यांनी केलं। यावेळी डॉक्टर टी.व्ही.जी. शर्मा, डॉक्टर दीपक भोसले, डॉक्टर विनायक साळोखे उपस्थित होते। पंचगंगा स्मशानभूमीत शेणींची कमतरता आहे, त्यामुळे शेणीदान उपक्रम राबवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरातील वर्षानगरमधील नागरिकांनी लोकवर्गणीतून शेणी गोळा केल्या। या शेणी आज पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्यात आल्या। कोल्हापुरातील अन्य तरुण मंडळ आणि नागरिकांनी सुद्धा शेणीदान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून इचलकरंजीतील अनीस मुल्ला याची एका महिलेशी ओळख झाली। मुल्ला यानं त्या महिलेला लग्नाचा आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर 2023 पासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, पण त्यानंतर अनीस मुल्लानं त्या महिलेला लग्नासाठी टाळाटाळ केली। त्यामुळे संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार अनीस मुल्ला याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी मुल्लाला अटक केली। त्यानंतर न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अमृत भारत योजनेतून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर विविध विकास कामं सुरू आहेत। त्यापैकी तिकीट विक्री इमारतीचं काम पूर्ण झालंय। गेल्या 2 दिवसांपासून या नवीन तिकीट विक्री इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू झालाय। या नवीन इमारतीमध्ये एकाच वेळी 5 तिकीट खिडकी आणि 2 मशीनवरून प्रवाशांना तिकीट घेता येतं। जलद गतीनं रेल्वेचं तिकीट मिळत असल्यानं प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। एका वेळी 200 प्रवासी रांगेत उभं राहून तिकीट घेऊ शकतील इतकी प्रशस्त जागा या नवीन तिकीट केंद्राची आहे।